जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्रीडा आणि कला शिक्षकांचं मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन होणार आहे किंवा जर त्यांच्या मागण्या वेळेत मान्य झाल्या नाही तर कोर्टामध्ये देखील जाण्याचा निर्णय ते घेणार आहे। काय आहे त्यांच्या आंदोलनामधल्या मागण्या, नेमकं प्रकरण काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याकरिता आवश्यक असलेले सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहे। सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील अवेलेबल आहे। पीडीएफ नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल, पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशन बॅच असेल, या सगळ्या बाबी आहेतच आहे। त्यातल्या त्यात मोफत तुम्हाला सीटीईटी ची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच मिळून जाणार आहे। आणि सध्या जे आहे या ॲप मधील सर्व कोर्सेस वरती होळी निमित्ताने 15% डिस्काउंट देखील मिळतो आहे। त्यामुळे आज आता ताबडतोब आपण आपलं जे ऍडमिशन आहे फिक्स करून घ्या। आपल्याला काय करावं लागेल, प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपली जी टीईटी आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये पास करण्यासाठी आपलं ठोस पाऊल उचलायचं आहे। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कला क्रीडा शिक्षक अभियोग्यता धारक संघर्ष समिती यांच्या वतीने जे आहे एक निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आलेला आहे 26 तारखेला। ठीक आहे, हे फक्त यांनाच दिलेलं नाहीये तर याच्यासोबतच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय आणि पोलीस निरीक्षक जे आझाद मैदान पोलीस स्थानक आहे त्यांना देण्यात आलेला आहे। आता याचा विषय हा महत्वाचा आहे। हे बघा काय होतं, शिक्षक भरतीमध्ये ना बरेच जण या ठिकाणी दुर्लक्षित राहतात। ठीक आहे, बरेचसे गट असे आहेत की जे दुर्लक्षित राहतात। शिक्षक भरतीमध्ये प्रत्येकाला आपला आपला वाटा किंवा आपला जो हक्क आहे तो मागण्याचा अधिकार आहे भारतीय संविधानाप्रमाणे। त्यामधलाच हा एक थोडासा दुर्लक्षित आणि वंचित घटक आहे ज्यांना आपण कला क्रीडा कार्यानुभूत शिक्षक म्हणतो। मग त्यांनी जे आहे आपल्या स्वतःच्या हक्काच्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता काही पावलं उचललेली आहे की निश्चितपणाने व्यवस्थित आहे। काय आहे त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहे किंवा याचा विषय नेमका काय आहे ते बघूया। बघा त्यांनी काय सांगितलं विषय की विशेष शिक्षक कला आणि क्रीडा केंद्र स्तरची बिंदू नामावली त्वरित करून संच मान्यता जो शासन निर्णय आहे 15 मार्च 24 आणि याच्यासोबतच 2 जानेवारी 26 चा जो एटीडी आणि बीपीएड या विशेष शिक्षकांच्या जागा जिल्हा परिषद महानगरपालिका येथे टेट 25 नुसार जाहिरात पवित्र जाहिरात उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित निर्देशित करावे। तसेच या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथे 10 मार्च पासून आंदोलन करीत असल्याबाबत तसेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकत असल्याबाबत त्यांनी या ठिकाणी जे आहे एक प्रकारे इशारा दिलेला आहे। आता नेमकं काय आहे, आणखीन तपशीलवार पद्धतीने जर यांच्या मागण्या बघितल्या, मागण्यामध्ये बऱ्याच अंशी जी आहे भावनिकता आहे आणि यांचाही मुद्दा कुठेतरी आपण गांभीर्याने घेणं आवश्यक आहे। कारण मागच्या जवळपास 2019 पासून जी काही शिक्षक भरती होत आलेली आहे, 19 पासूनच्या शिक्षक भरतीमध्ये या गटावरती निश्चितपणाने काही प्रमाणावरती अन्याय झालेला आहे। आता तो कसा झालेला आहे बघा, यामध्ये ते असं सांगतायत की उपरोक्त विषयास अनुसरून विनंती करतो की आम्ही सर्व एटीडी धारक किंवा बीपीएड, मग एटीडी म्हणजे कला शिक्षक, बीपीएड म्हणजे क्रीडा शिक्षक, तसेच मागील 2017 असेल 2022 असेल या दोन्ही परीक्षा दिलेली असून आम्हाला न्याय मिळत नाहीये। एटीडी शिक्षकांच्या जागा तर 0 होत्या, मागच्या भरतीमध्ये नव्हत्या, आणि बीपीएडच्या जागा त्या बोटावर मोजण्या एवढ्या होत्या। त्यामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे आणि 15 मार्च 24 च्या शासन निर्णयानुसार सुद्धा आपण मागील टेटला जागा दिलेली नाहीये। खऱ्या अर्थाने यांच्यासाठी जो शासन निर्णय आला की ठीक आहे केंद्र स्तरावरून आम्ही जे आहे या ठिकाणी कला क्रीडा शिक्षकांची भरती करू, त्यावेळेस आनंदोत्सव साजरा झाला आणि तो खऱ्या अर्थाने यांच्या फेवर मधला होता, चांगली गोष्ट होती। पण जी आर काढणं वेगळं आणि त्याला जे आहे इम्प्लिमेंट करणं, त्याची अंमलबजावणी करणं हे वेगळं आहे। त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये, म्हणून या आपल्या अभियोग्यताधारक बंधू भगिनींच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि ते त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। टेट 22 वेळी आपण आम्हाला आश्वासन दिलं होतं
की एटीडी आणि बीपीएडच्या जागा नवीन संच मान्यतेमध्ये देणार आहोत. परंतु आता जेव्हा हे जे उमेदवार आहेत ना, प्रत्येक आस्थापनेला जाऊन विचारणा करतायत, ठीक आहे, मग ते आस्थापना जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल, त्या ठिकाणी आमच्या पदाबाबत कुठलंही ठोस शासनाकडून प्राप्त नसल्याने आम्ही या भरतीमध्ये केंद्र स्तराच्या जागा भरू शकत नाही, त्या पदांची बिंदू नामावलीचे निर्देश नाहीत, असे उत्तर आम्हाला मिळत आहे. जर आपण संच मान्यता एका संवर्गाला लागू करून हजारो पदे अतिरिक्त ठरवित आहात, तर मग आम्हाला का नाही, हा त्यांचा रास्त सवाल आहे. बघा, ती जी पदं आहे, प्रत्येक केंद्र स्तरावरून एक शिक्षक भरती केला जावा, असा त्यांनी शासन निर्णय काढला. त्याची अंमलबजावणी नाहीये. आता अंमलबजावणी मधला सर्वात मोठा अडथळा काय माहिती का, त्यांची जी बिंदू नामावली आहे वेगळी या ठिकाणी निर्माण करावी लागणार आहे. आणि बिंदू नामावली म्हणजे एवढे सहजासहजीचं काम आहे का, ते नाहीये. थोडंसं किचकट काम आहे, थोडंसं लेंदी काम आहे, थोडंसं वेळखाऊ प्रक्रिया आहे. परंतु शासनाने त्या संदर्भामधले जे आहे आदेश दिलेले नाहीत की यांची संच मान्यता कंप्लीट करून घ्या. कारण जाहिरात तर त्याच्यानंतरच येणार आहे ना, अगोदर संच मान्यता कंप्लीट करून घ्यावी लागणार, सॉरी त्यांना रोस्टर कंप्लीट करून घ्यावं लागणार आहे. मग त्यांच्यात त्या रोस्टरचा आदेश झालेला नाहीये, ती त्यांची या ठिकाणी मागणी आणि ती मागणी त्यांची रास्त आहे. त्यांचं रोस्टर कंप्लीट व्हायला पाहिजे. मग जेव्हाही किंवा जाहिरात येईल जनरल आपल्या शिक्षक भरतीची, त्या शिक्षक भरतीच्या जनरल जाहिरातीसोबतच या ठिकाणी जे आहे यांची क्रीडा शिक्षकांची जाहिरात येऊ शकते. अन्यथा मग त्यांना ते कारणच सापडेल ना की तुमचं रोस्टरच काम बाकी आहे, मग तुमचं आम्ही नंतर बघूया. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमची देखील जी भरती आहे ती तुम्ही काय करा, पहिल्याच टप्प्यामध्ये करा. अन्यथा आम्ही आता काय करतो आहोत की आम्ही येत्या 10 मार्च 2026 पासून मंत्रालयाजवळ आझाद मैदान मुंबई येथे जे आहे हजारोच्या संख्येने आंदोलन करीत आहोत. तसेच आम्हाला योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे रिट याचिका टाकत आहोत. नपा, मनपा तसंच जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांना शारीरिक शिक्षण या विषयाच्या जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडून तात्काळ सूचित करण्यात यावे. आमच्यावर या ठिकाणी आमच्यावरही होते असलेला अन्याय दूर करावा. ही एक चांगली गोष्ट आहे. केंद्र स्तरावर मती सीआरसीच्या स्तरावरती कला क्रीडा शिक्षकांच्या जागा या लवकरात लवकर भरती करण्याचे आदेश देण्यात यावं. त्यांचं जे बिंदू नामावलीचं काम आहे ते कंप्लीट करावं, अशी यांची जी मागणी आहे ती आपले जे कला क्रीडा शिक्षक बांधव आहे त्यांनी की आपली एक संघटना बनवलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहे. जसे जनरल शिक्षक भरतीवाले उमेदवार आपले काही जण या ठिकाणी आपल्या पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत, तर काही जण जे आहे मुंबईच्या आझाद मैदानाच्या समोर आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आंदोलन करतायत. त्याच धर्तीवरती कला क्रीडा शिक्षक बांधव देखील त्याच ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे. आता यांच्या ज्या या मागण्या अतिशय योग्य आहे, त्यांच्या परीनं प्रत्येकाला आपल्याला शिक्षक भरतीमधला आपला जर का हक्क असेल तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याच धर्तीवरती त्यांनी या ठिकाणी हे पाऊल उचललेलं आहे. आपल्याला जर का यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारायचे असेल ते निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा आपण जर का स्वतः कला क्रीडा शिक्षक असतील तर तुम्ही हे ते उमेदवार आहेत की ज्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे यांनाही आपण कॉल करून आपल्या जर का काही समस्या वगैरे असेल तर यांना सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.